नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे मी लाईफस्टाईल, ब्युटी अँड फॅशन रिलेटेड वेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त 5 मिनिटात, हो खरंच फक्त 5 मिनिटामध्ये मेकअप कसा करायचा. आपली रोजची घाईचं जीवन जे असतं त्यामध्ये अगदी जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं की चला पटकन बाहेर जायचं आहे आणि आपण म्हणतो की थांब 5 मिनिटात आले, तेव्हा खरंच आपण 5 मिनिटात कधीच बाहेर जात नाही. आपल्याला आपला ड्रेस बघा, मग परत आवरा वगैरे, किंवा कधी कधी असं होतं की एवढी सगळी झंझट आपण काय म्हणतो की एवढं करण्यापेक्षा चला आहे तसं आपण निघूयात, असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं. पण थोडंसं आपण छान दिसावं, प्रेझेंटेबल दिसावं असं आपल्यापैकी प्रत्येकीला वाटत असतं आणि त्यात काहीच गैर नाही आहे. सो 5 मिनिटातसुद्धा खूप छान प्रकारे तयार होता येतं आणि फक्त 4 मेकअप प्रोडक्ट वापरून तुम्हाला तयार होता येतं. सो हा असा मेकअप लुक आहे जो तुम्ही अगदी कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तुम्हाला खूप सारे प्रोडक्टसुद्धा तुमच्याबरोबर कॅरी करायची गरज नाही आहे. खूप कमी प्रोडक्ट तुम्ही बरोबर घेऊन जाऊन सुद्धा आणि कमी वेळेमध्ये खूप छान प्रकारे तयार होऊ शकता. तेव्हा आजच्या या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की अजून मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे. तेव्हा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी माझा चेहरा छानपैकी फेसवॉशने मस्त धुवून घेतला आणि त्यानंतर मी लावलं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरमुळे होतं काय तर आपल्या चेहऱ्याच्यावरची जी स्किन आहे तिला एक खूप प्रकारचं उत्तम असं हायड्रेशन मिळतं आणि आपली स्किनसुद्धा हेल्दी राहते. त्यानंतर मी लावलं सनस्क्रीन. सनस्क्रीन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर बाहेर जाणार असाल किंवा किंबहुना तुम्ही अगदी बाहेर जाणार नसाल पण तुम्ही घरी जरी असाल तरी सनस्क्रीन लावणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की सूर्यांच्या किरणापासून जे काही आपल्या त्वचेची हानी होते त्यापासून आपल्याला त्यातनं प्रोटेक्शन मिळतं, म्हणून मी सनस्क्रीनसुद्धा लावून घेतला आहे. सो इन शॉर्ट माझं आता स्किन केअर रुटीन झालेलं आहे आणि आता मात्र मी माझा मेकअप सुरू करणार आहे, जो मी फक्त आणि फक्त 4 प्रोडक्ट्स वापरून करणार आहे आणि तोही अगदी 5 मिनिटात होईल असा. सो चला तर मग आता मेकअपला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी आता 4च प्रोडक्ट आपल्याला इथे वापरायचे आहेत. खूप जास्त काही आपल्याला याच्यामध्ये प्रायमर, फाउंडेशन वगैरे असे सगळे प्रोडक्ट्स वापरायचे नाही आहेत. त्यामुळे 4 प्रोडक्ट वापरताना ते खूप विचारपूर्वक आणि चांगले असे प्रोडक्ट मी याच्यामध्ये निवडले आहेत की जेणेकरून तुम्ही जो मेकअप करणार आहे तुमचा ओव्हरऑल जो लुक आहे तो खूपच उत्तम असा दिसणार आहे. सो सगळ्यात आधी यामध्ये मी यूज करणार आहे ते म्हणजे कन्सिलर, कारण की आपल्या चेहऱ्यावरती बरेच छोटे मोठे असे स्किन इश्यूज हे प्रत्येकाला काही ना काही प्रमाणामध्ये असतातच. काही जणांना डार्क सर्कल्स असतात, काही जणांना पिंपल्सचे मार्क असतात, ॲक्ने मार्क असतात, असे बरेच जे इश्यू असतात. मग ते हाईड करण्यासाठी, हाईड इन द सेन्स ते थोडेसे आपण त्याच्यामध्ये पुसट दिसण्यासाठी कन्सिलरचा फक्त इथे वापर करणार आहोत. आपण इथे कोणत्याही प्रकारचं प्रायमर किंवा फाउंडेशन लावत नाही आहोत, तर हा एक फाउंडेशन फ्री असा मेकअप लुक आहे जो तुम्ही अगदी झटकीपट करू शकतात. सो सगळ्यात पहिले मी इथं घेते कन्सिलर. आता हे जे कन्सिलर आहे ते मी एक्झॅक्ट माझ्या शेडचं इथे यूज करणार आहे, कारण आता आपण इथे खूपच बाकीचे जे मेकअप प्रोडक्ट असतात ते आपण इथे टाळतोय. त्यामुळे इथे कलर करेक्शन वगैरे अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे. त्यामुळे आपल्या स्किन टोनला मॅच होईल असं कन्सिलर तुम्ही इथे निवडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कलर करेक्शन वगैरे करण्याची गरज नाही येणार. किंवा जर तुम्ही खूप जास्त लाईट कन्सिलर वापरलं तर ते काळं पडू शकतं आणि तुमचा चेहरा ग्रे दिसू शकतो. म्हणून शक्यतो तुमच्या स्किन टोनला मॅच होईल असं कन्सिलर तुम्ही इथे लावा. सो आता सगळ्यात पहिले आपण लावूयात हे कन्सिलर. आता जिथे तुमचा प्रॉब्लेम एरिया आहे फक्त तिथंच तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे. जसं तुम्ही पाहू शकतात की मला थोडंसं इथे अंडर आय डार्क सर्कल्स आहे तर मी तिथे लावणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मला एक पिंपल आलेला आहे, सो थोडंसं मी तिथे कन्सिलर लावणार आहे. पूर्ण चेहऱ्याला कन्सिलर आपल्याला लावायचं नाही आहे, इतका वेळ आपल्याकडे नसणार आहे. अगदी 5 मिनिटात एव्हरीडे मेकअप लुक आपण करतोय, त्यामुळे फक्त तुमच्या प्रॉब्लेम एरियावरतीच तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे. सो सगळ्यात पहिले आपण लावूयात कन्सिलर. थोडं इथे माउथच्या आपल्या जो चेहऱ्याचा खालचा जो भाग असतो इथे हनुवटीच्या इथला थोडं मी तिथे लावते आणि अगदी थोडंसं मी इथे फोरहेडला लावते. येस, दॅट्स इट. आणि तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही थोडंसं इथे डोळ्याच्या वरच्या भागाला पण लावू शकतात. बघू शकता तुम्ही किती कमी प्रोडक्ट आपण सगळीकडे चेहऱ्याला लावलेले आहेत. खूप काही असं इथे थोडंसं आय कॉर्नरपर्यंत न्यायचं आहे. ओके, सो इतकाच फक्त प्रोडक्ट आपण लावला आहे. याच्यामध्ये कोणतंही फाउंडेशन आपण वापरलं नाही आहे, फक्त आपण इथे कन्सिलर लावतोय.
आता आपल्याला आपल्या फिंगर्सच्या साह्याने, आपल्या बोटांच्या मदतीने हे कन्सिलर चेहऱ्यावरती छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो चला तर मग आता आपण हे कन्सिलर ब्लेंड करूयात. ब्लेंड करताना मी इथे असं छानपैकी डॅब 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 मोशननी, म्हणजे आपल्या बोटाने फक्त असं त्याला जागच्या जागी मी हे करते. बस, दॅट्स इट. अजिबात प्रोडक्ट असा ओढायचा नाही आहे किंवा त्याला चोळायचा नाही आहे, बिलकुलच नाही. आणि तोच बोट आपण सगळीकडनं चेहऱ्यावरनं फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्ही पाहू शकता की कन्सिलर आता मी छानपैकी माझ्या चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घेतलेलं आहे. आणि कन्सिलर लावल्यानंतर अगदी इमिजिएट असा आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येतो. आता जो नेक्स्ट प्रोडक्ट असणार आहे तो असणार आहे माझा पर्सनल फेवरेट मेकअप प्रोडक्ट, तो म्हणजे ब्लश. आता ब्लश लावण्यामागचं कारण असं आहे की बऱ्याचदा तुम्ही खूप काही मेकअप केला नसेल किंवा तुमचा थोडासा चेहरा असा थकल्यासारखा वगैरे दिसत असेल, तर ब्लश जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती लावता मेकअपमध्ये, तेव्हा अगदी इन्स्टंट असं तुमच्या चेहऱ्याला एक लिफ्ट मिळतो. खूपच तुमचा चेहरा छान असा तजेलदार दिसायला लागतो, फ्रेश असं तुमचा लुक दिसायला लागतो. त्यामुळे पर्सनली मला ब्लश खूप आवडतो. सो इथे मी आता जो ब्लश यूज करते आहे तो खूपच असा पिंक टोनमध्ये नाही आहे, किंवा त्याची जी शेड आहे ही थोडीशी पीच ब्राऊन अशा याच्यामध्ये आहे, जो आपल्या बऱ्यापैकी इंडियन त्वचेला, आपल्या इंडियन स्किन टोनला तो सूट होतो. सो असा हा ब्लश मी आता घेणार आहे आणि त्याचं छानपैकी मस्त असं लावणार आहे. सो तुम्ही पाहू शकता थोडंसं आत्ता दिसायला हे जास्तच दिसतंय, पण आता आपल्याला हे छानपैकी ब्लेंडसुद्धा करून घ्यायचं आहे. सो आता हा ब्लश जो आहे तो असा चेहऱ्याच्या वरच्या बाजूला मी असं छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे. तर आता तुम्ही एक गोष्ट यामध्ये नोटीस केली असेल की आपण कन्सिलर लावल्यानंतर लगेच आपण त्याच्यावरती पावडर लावलेली नाही आहे. हां, जर तुमचा अंडर आय एरिया थोडा लवकर क्रीज वगैरे होत असेल तर तुम्ही थोडी इथे डोळ्याच्या खालच्या बाजूला पावडर लावून तुमचं कन्सिलर सेट करू शकता. पण मुळातच इथे मी आज खूपच कमी प्रोडक्ट वापरला आहे. जिथे माझे प्रॉब्लेम एरिया होते तिथेच मी फक्त कन्सिलर लावला होता, त्यामुळे मी लगेच पावडरनी सेट केलं नाही आहे. त्याचं कारण असं की इथं मी हे क्रीम ब्लश यूज करते आहे. ही एक ब्लशची स्टिक आहे, ते मी इथं यूज करते आहे आणि ते शक्यतो क्रीम प्रोडक्टवरतीच ते चांगल्या प्रकारे ब्लेंड होतं. पावडर लावल्यानंतर ते तितकंसं छान ब्लेंड होत नाही. तुम्ही ब्लश टिंटसुद्धा यूज करू शकता. सध्या टिंटवाले प्रोडक्ट खूप जास्त ट्रेंड आहे सध्या मार्केटमध्ये, टिंट फाउंडेशन, टिंट ब्लशचा. सो तुम्ही ब्लश टिंटसुद्धा यूज करू शकतात. माझ्याकडे ब्लश टिंट पण आहे, पण मला असं वाटलं की चला आपण क्रीम ब्लश यूज करूयात. आणि जर तुम्ही पर्सनली मला विचाराल तर मला क्रीम ब्लश जे असतात, असे हे ब्लश स्टिकवाले ब्लश जे असतात हे जास्त आवडतात. ते थोडेसे ब्लेंड करायला इझी असतात आणि ते लवकर ड्रायसुद्धा होत नाही. सो तुम्ही बघू शकता मी तर छानपैकी असं माझ्या या गालामध्ये वरच्या बाजूने, आपले जे गाल असतात त्याच्या वरच्या बाजूने असं हे छान हे ब्लश ब्लेंड करत नेलेलं आहे. सेम आता आपण या साईडला ब्लेंड करून घेऊयात. सो बघा ब्लश लावल्यानंतर कसा तुमच्या चेहऱ्याला असा छानपैकी फ्रेशनेस मिळाला आहे. सो आता ब्लश आपला लावून झाला आहे, कन्सिलर लावून झाले आहे. सो फक्त 2 प्रोडक्ट आत्तापर्यंत आपण लावलेले आहे आणि आता आपले फक्त 2च प्रोडक्ट राहिले आहे. सो हा मेकअप किती इझी आहे करायला हे तुम्हाला आता कळालंच असेल. आता आपला हा जो सगळा फेस आहे हा आपण थोडासा पावडरनी सेट करून घेणार आहोत. बऱ्यापैकी जणांना ऑइल चेहऱ्यावरती तयार होत असतं, काही जणांची ऑइली स्किन असते किंवा मॅट स्किन जरी असेल तरी काही जणांना काय होतं ना, थोडासा स्वेटिंगचा वगैरे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे थोडासा मेकअप तुमचा पावडरने सेट करायला काहीच हरकत नाही आहे. सो मी आता छानपैकी पावडरने माझा हा सगळा जो बेस मेकअप आहे, जो फक्त 2च प्रोडक्ट वापरून आपण तयार केला आहे, तो मी आता सेट करून घेते. सो छानसा एक ब्रश घ्यायचा, ब्रशवरती थोडीशी पावडर घ्यायची. मी शक्यतो पफने पावडर लावायचं टाळते कारण की त्याच्याने खूप जास्त पावडर लागते. सो असा हा छान फ्लफी ब्रश घ्यायचा एखादा आणि त्याच्यावरती थोडी पावडर घ्यायची, तुमची लूज पावडर. शक्यतो कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही तीही वापरू शकता, काहीच हरकत नाही. तुमच्याकडे जे मेकअप प्रोडक्ट असतील ते वापरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो आता मी याच्यामध्ये ही पावडर घेतलेली आहे थोडीशी, आणि एक्सेस पावडर खूप आली असेल तर ती तुम्ही फुकून टाकू शकता. आणि छानपैकी आता तुम्हाला तुमचा सगळा मेकअप जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आणि अगदी छान, खूप जास्त पावडर न लावता जितका कमी तुम्ही प्रोडक्ट घ्याल ना तितका तुमचा मेकअप हा ब्लेंड करायला पण इझी असतो. आणि तो जो आहे खूपच एक्सेसिव्ह काहीतरी, खूप अति प्रमाणात चेहऱ्याला आपण काहीतरी लावलं असं वाटत नाही.
सो माझ्या मते आता एवढी पावडर मला इनफ होणार आहे. खूपच कमी पावडर लावली आहे मी. डोळ्याच्या वरच्या बाजूने सुद्धा छानपैकी ते ब्रश तिथून फिरवायचा आहे. आपल्या चेहऱ्याच्या या ज्या आउटर कडा असतात, म्हणजे बाहेरच्या ज्या कडा असतात, तिथपर्यंत तुम्हाला छानपैकी पावडर लावून घ्यायची आहे. थोडीशी नेकला पण लावायची आहे. अँड येस, आय एम रेडी. सो आता फक्त एकच प्रोडक्ट आपल्याकडे राहिला आहे जो आपण वापरू शकतो, आणि ते आपल्या सगळ्यांचं फेवरेट असं प्रोडक्ट आहे, ते म्हणजे काजळ. काजळशिवाय कोणताही मेकअप लुक हा इनकम्प्लीट आहे, अगदी अधुरा आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आता मी हे काजळ यूज करणार आहे आणि इथे माझा मेकअप लुक मी कम्प्लीट करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तर फक्त 4च मेकअप प्रोडक्ट वापरणार आहोत, मग ओठांकरता काय बरं करावं? तर ही जी ब्लशवाली स्टिक असते ना, ही मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज म्हणजे तुम्ही लिटरली याला अगदी डोळ्यावरती सुद्धा लावू शकता जर तुम्हाला आयशॅडोज हवे असतील तर. पण मी डे टू डे लाईफमध्ये किंवा एव्हरीडे मेकअप लुकमध्ये अगदीच आयशॅडो वगैरे मी अजिबातच लावत नाही. त्यामुळे मग ही जी ब्लश स्टिक आहे त्यातलंच थोडासा प्रोडक्ट घेऊन मी माझ्या ओठांवरती लावणार आहे, जेणेकरून माझे ओठ हे खूपच छान नॅचरल, पण त्याला एक चांगलासा रंग मिळेल, टिंट मिळेल. सो आता आपण हाच प्रोडक्ट जो आपण गालावरती लावला होता तो आता आपण लावणार आहोत आपल्या ओठांवरती. सो मी बघू शकता असं थोडंसं आता घेणार आहे इथे बोटावरती, आणि आता तेच मी माझ्या पूर्ण ओठांवर हा प्रोडक्ट इथे छानपैकी लावून घेणार आहे. सो इथं झालेला आहे माझा हा मेकअप लुक कम्प्लीट. फक्त 4 प्रोडक्ट आपण याच्यामध्ये वापरले. याच्यामध्ये आपण पावडर, कन्सिलर, काजळ आणि ब्लश, फक्त हे 4 प्रोडक्ट वापरून आपण हा मेकअप लुक तयार केला आहे. ऑफिस जाण्यासाठी किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी किंवा अगदी लंच डेट, डिनर डेट कुठेही जायचं असेल, 5 मिनिटात तयार व्हायचं असेल तर तुम्ही हा मेकअप लुक अगदी आरामशीर करू शकतात. त्यामध्ये जर तुमच्याकडे ब्लशची स्टिक नसेल किंवा तुमच्याकडे जर एखादी ब्लशची टिंट नसेल तर तुमच्याकडे जी उपलब्ध असणारी पिंक कलरची लिपस्टिक असेल ती म्हणून तुम्ही ॲज अ ब्लशसुद्धा वापरू शकतात, आणि तीच तुम्ही लिप्सवरती वापरू शकता. एखादा पिंक टोनचा असलेला लिप बामसुद्धा चालतो, तो सुद्धा ॲज अ ब्लश तुम्ही यूज करू शकता. खूप छान असा ग्लो देतो. सो बेसिकली हा लुक मी नंतर कंप्लीट केला आहे. जस्ट माझे छोटेसे आपले इयरिंग्स वगैरे तुम्हाला जे काही घालायचं असेल, ॲक्सेसरीज तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या काही घालायच्या असेल त्या तुम्ही घालून, आणि तुम्हाला हवी तशी पटकन अशी होईल अशी हेअरस्टाईल करून इथे मी माझे केस सिम्पली मोकळे सोडून दिलेले आहेत. तुम्हाला ते मॅनेजेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात. पण आपला जो बेसिक मेकअप आहे तो आपण फक्त आणि फक्त 4च प्रोडक्ट वापरून इथं केलेला आहे. सो आपल्या दैनंदिन लाईफमध्ये, आपल्या घाई गडबडीच्या लाईफमध्ये जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं की चला 5 मिनिटात तयार व्हा, तेव्हा आपण पटकन तयार होऊ शकतो आणि छानपैकी बाहेर जाऊ शकतो हा मेकअप लुक क्रिएट करून. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स, तुमचं लाईक, तुमचं सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतं तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येण्याकरता. आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.